नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCS पॅटर्नचे मराठीचे पण क्वेश्चन आपण घेऊयात. मराठीचे थोडे सोपे क्वेश्चन घेतो मी. पहिला क्वेश्चन आहे, तुझे कारणी देह माझा पडावा या वाक्याचा देह या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? देह या शब्दाचा समानार्थी शब्द शरीर आहे. दुसरा शब्द आहे विरुद्धार्थी ओळखायचा आहे, इमान बेईमान. अजून तिसरा प्रश्न आहे, शुभ अशुभ अमंगल त्याला समानार्थी आहे. आता चौथा प्रश्न आहे, बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी या वाक्याचा अर्थ सांगा. केवळ बोलूनच सर्वांना संतुष्ट करायचे पण कृती मात्र शून्य त्याचा अर्थ आहे. वाक्यप्रचार आहे, अक्कल विकत घेणे. अक्कल विकत घेणे म्हणजे अनुभवातून आलेले शहाणपण. बेभरवसा त्याला विरुद्धार्थी भरवसा. यौवन म्हणजे त्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे, तारुण्य. यौवन म्हणजे तारुण्य. भूपती या शब्दाचा समास सांगायचा आहे, तत्पुरुष समास. जेव्हा कळी उमलू लागते तेव्हा सुगंध वाऱ्यावर पसरू लागतो. जेव्हा तेव्हा केवळ वाक्य आहे. आतड्याला पीळ पडणे. गारट्यामध्ये फुटपाटवर झोपलेली उघडी बालके पाहून माझ्या आतड्याला पीळ पडला वाक्यात उपयोग आहे. युगांधर ही कादंबरी कोणाची आहे? शिवाजी सावंत यांची आहे. ही कन्या सगुणा वरा नपवरा कौनिस्म्या देईजे ही पुराण कर्मणीचं वाक्य आहे. प्रसार म्हणजे वाढ त्याचा समानार्थी शब्द आहे. अन्वय या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे, संबंध, अन्वय. विकत फुकट याला विरुद्धार्थी शब्द आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा. योग या शब्दाचा समानार्थी शब्द संघ आहे. संभाजी ही कादंबरी विश्वास पाटील यांची आहे. एक गाव दोन तुकडे या वाक्याचा उपयोग करायचा आहे. वडिलोपार्जित संपत्तीवरून दोन भावामध्ये भांडणे पाहून रामरावांनी वाटणीचा निर्णय घेऊन एक गाव दोन तुकडे केले. समास या शब्दाचा अर्थ चतुर्मास. समास ओळखायचा आहे. चतुर्मास या शब्दाचा समास आहे द्विगु समास. राजा शिवछत्रपती ही कादंबरी कोणाची आहे? तर बाबासाहेब पुरंदरे यांची आहे. असेच मराठीचे ही क्वेश्चन टाकून थोडे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे ते मी या धर्तीवर तुम्ही अभ्यास करू शकता. तर तुम्ही अभ्यास करा, मराठीचा पण अभ्यास करा. सोबत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरला जास्त फोकस करा. TCS पॅटर्नमध्ये प्रिव्हियस क्वेश्चन रिपीट होतात किंवा त्या बेसिसवर क्वेश्चन येतात, त्याच्यामुळे तुम्ही प्रिव्हियस इयरचा अभ्यास करा.